मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज, सीसीटीव्ही आणि दूरध्वनीच्या माध्यमातून मुंबई सुरू असलेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष. अंधेरी सबवेबाहेरील मॅनहोल उघडे आणि धोकादायक स्थितीत. दुर्घटना घडू नये म्हणून उघड्या मॅनहोलला पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून बॅरिकेडिंग. मुंबईतील मुसळधार पावसामुळे कुर्ला आणि सायन परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. कुर्ला ते चुनाभट्टी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम. माटुंगा रेल्वे स्थानकातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात. रेल्वे रुळावर पाणी. मुंबईच्या किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बेस्ट बस बंद पडली. चालक आणि वाहकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम. दादरमधील हिंदू कॉलनी परिसर जलमय. जोरदार पावसामुळे दादरमधील अनेक भागात पाणीच पाणी. वाहन चालकांसह नागरिकांची तारांबळ. मुंबईत दादर पूर्व परिसरात भलं मोठं झाड कोसळल्याची घटना. झाड कोसळल्यानं एका कारचं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू. मुंबईतील संततधार पावसाचा मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम. दादर स्थानकातील रेल्वे रुळावर पाणी साचलं. लोकल सेवाही काही मिनिटं उशिराने सुरू. मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग. मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रात उंचलाटा तर शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम. तर मुंबईसह उपनगरात देखील पावसाची संततधार सुरू आहे. आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून. नवी मुंबईत पावसामुळे कोपरखैराणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली. खडी वाहून गेल्यानं काही काळ हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नवी मुंबईत पावसाचा ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम. तब्बल 1 तासांनंतर ठाणे ते पनवेल पहिली लोकल सुटली. नागरिकांचे हाल. संततधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यात पाणी. पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर आणि ठाण्यात 2 फुटापर्यंत पाणी. पोलीस ठाण्यातील कामकाजावर परिणाम. ठाण्यातील चरईमध्ये कारवर झाड कोसळल्याची घटना. सुदैवाने यात कोणालाही दुखापत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड बाजूला करण्याचं काम सुरू. वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्याची बाजूची धोकादायक झाडं कोसळली. वसई विरार पालिकेने पावसाळापूर्व धोकादायक झाडांची छाटणी करणं गरजेचं होतं. मात्र पालिकेने ही धोकादायक झाडं तशीच ठेवल्यामुळे झाड कोलमडून पडली. वसई पश्चिमच्या शनी मंदिर परिसरात नारळाचं झाड कोसळलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर पोहोचून झाड कापून बाजूला केलं. यात कोणालाही दुखापत नाही. ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात झाड एका हॉटेलवर कोसळलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड बाजूला हटवण्याचं काम सुरू. वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत. अचोले आणि संतोषनगरच्या सखल भागांमध्ये पाणीच पाणी. नवी मुंबईमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस. वाशीच्या एपीएमसी मार्केट परिसरात मुख्य प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने व्यापारी आणि ग्राहकांचेही हाल.